मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचा अभ्यास करताना मित्रांनो तुम्हाला कुठल्या सब्जेक्टला तुम्ही किती अभ्यास करायला हवा, कुठल्या सब्जेक्टला प्राधान्य द्यायला हवं, कुठले विषय स्कोरिंग आहे मी डिटेलमध्ये आता सांगणार आहे, जेणेकरून आता येणाऱ्या एंडसेम एक्झाम मध्ये तुम्हाला जर आयडियाज कळाल्या कुठल्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं, कुणाचा अभ्यास कसा करायचा, तर नक्की तुम्ही फर्स्ट इयर मध्ये कॉलेजमध्ये टॉप करशाल. मित्रांनो, कॉलेजमध्ये आपल्याला टॉप करायचं, सो पहिल्यांदा आपण सब्जेक्ट विषय जाणून घेऊया. लक्षात घ्या, काही सब्जेक्ट फर्स्ट इयर मध्ये हार्डर असतात, काही इझियर असतात, काही स्कोरिंग असतं. अशा प्रकारे असतं बघा. तुमच्या फर्स्ट इयर मध्ये आता M1, BEE आणि EM हे सगळ्यात हार्ड सब्जेक्ट मानले जातात. यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मुलं बॅकलॉग राहतात. म्हणजे तुमच्या वर्गात जर 70 विद्यार्थी आहेत तर 70 पैकी जवळजवळ 40 मुलांचा हा विषय बॅक राहणार आहे, त्यांचा विषय निघणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळे ह्या विषयांना आपल्याला रोज जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे किंवा डेली हे विषय आपल्याला घ्यायचे. हे विषय आहेत कारण तिघांमध्ये कॅल्क्युलेशन्स आहे, नंबर ऑफ टाइम कॅल्क्युलेशन आहे, इमॅजिनेशन्स आहे. क्लिअर आहे. आता नेक्स्ट येतो ग्राफिक्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्स. हा आहे एक लॉजिकल विषय. याला आपल्याला टफ पण नाही म्हणता येणार आणि हार्ड पण नाही म्हणता येणार. लॉजिकल आहे. इथे काही सूत्र नाहीये, काही फॉर्म्युले नाहीये, ना काही लिहायचंय, इमॅजिन करायचंय आणि आपल्याला स्केच ड्रॉ करायची. पण ती चित्रकला सुद्धा नाहीये की ती कशी ड्रॉ करा. सिस्टमॅटिक पद्धतीने ज्या स्केचिंग ड्रॉ करतो आपण विथ लॉजिक, त्याला ग्राफिक्स म्हणतात. सो हा एक पुन्हा खूप चांगला स्कोरिंग सब्जेक्ट आहे. हे जरी टफ सब्जेक्ट आहेत पण यांच्यामध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता. जर चांगला अभ्यास केला, यांना प्रिव्हियस इयर पेपर वगैरे केला, चांगला डेली अभ्यास केला, तर यांना पण तुम्हाला 70 पैकी 60 अबो मार्क इझिली तुम्ही यांच्यामध्ये काढू शकतात. आता नेक्स्ट येतो आपला ग्राफिक्स. मी सांगितलं हार्ड नाहीये, सोपं नाहीये, लॉजिकल आहे. त्याला आठवड्यातनं रोज एक डायग्राम जो काढत जाईल, डेली एकच डायग्राम, म्हणजे अर्धा ते 40 मिनिटं जर त्यांनी दिले तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो, कारण 6-7 डायग्राम तुम्हाला पूर्ण एक्झाम मध्ये काढायचे असतात. सो या सब्जेक्टमध्ये साधारणतः तुम्हाला आउट ऑफ 70 इझिली 55 to 65 इझिली मार्क मुलांना भेटतात या सब्जेक्टमध्ये आउट ऑफ 70. ओके, ऍव्हरेज मुलाला 55 पर्यंत आणि ह्या आपल्या मुलांना स्टॉपर मुलाला 65 किंवा अबो मार्क भेटतात. काही मुलांना 68-69 सुद्धा मार्क घेतलेले आहेत. मॅथ्स मध्ये 60 on 60 प्रत्येकाला भेटत नाही. मी खूप टॉपर मुलासाठी सांगतोय. जो जनरल मुलगा आहे तो ऑब्विसली याच्यात पार 10-20 मार्कांपासून, म्हणजे पासिंग नाही, फेलियर होऊन मग फेल्युअरच खूप जास्त होता, म्हणून 20 ते 60 पर्यंत मी रेंज लिहिली. पण चांगला अभ्यास डेली अभ्यास केला तर 60, 55, 60, 50 पर्यंत आरामात जाऊ शकतात. ओके, आता स्कोरिंग सब्जेक्ट कुठले लक्षात घ्या. FPL आणि BEE हे सिंपल पण आहेत आणि स्कोरिंग आहेत. का स्कोरिंग आहेत? कारण या सब्जेक्ट्सला जर तुम्ही रोज फक्त अर्धा तास केलं, आणि का थ्री सब्जेक्ट्स आहेत ते. ओके, FPL मध्ये लॉजिक आहेत, सुडोकोड वगैरे तुम्हाला लिहायचं आहे. सुडोकोड वगैरे लिहिला तरच पूर्ण मार्क भेटेल. सो FPL प्रोग्रामिंग आहे. प्रोग्रामिंग नसेल जमत तर C लँग्वेज वगैरे क्लासेस लावून घ्या, जेणेकरून फास्ट होशाल. तुम्हाला वाटतं आपल्या पर्पल ॲट ॲपवर पण C लँग्वेजचे कोर्सेस, व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहेत, ते घ्या, त्याच्यावर अभ्यास करा. एकदम अफोर्डेबल आहे. तुमचा FPL स्कोरिंग होऊन जाईल. आणि BXC हा पण इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड सब्जेक्ट आहे, पण एकदम सोपा सब्जेक्ट आहे. फ्लिप फ्लॉप काय आहे, लॉजिक गेट्स काय आहे, ह्या प्रकारचा सब्जेक्ट आहे. सो सिंपल सब्जेक्ट आहे. दोन्ही पण स्कोरिंग सब्जेक्ट आहे. यांना 70 पैकी नियर अबाउट 68, 70 on 70 सुद्धा घेणारे मुलं आहेत FPL आणि BXC ला. लक्षात ठेवा. यस. आणि आता फिजिक्स, केमिस्ट्री ऑब्विसली तुम्ही 12वी नंतर हे करूनच आलेले आहात. ओके, सो हे टफ नाही म्हणता येणार, इझी सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग लेवलला, पण थोडी माइल्ड लेवल येते. कारण 11वी-12वीचं फिजिक्स केमिस्ट्री एकदमच सोपं होतं. इथे त्याच्यापेक्षा थोडी हार्ड लेवल आहे. आणि अजून काय झालं की वेळ कमी झाली. 12वीला 1 वर्षभर आपण फिजिक्स केमिस्ट्री शिकतो. वर्ष नाही, काही क्लासेसमध्ये 3-4 महिने आधीच 12वी सुरू होऊन जाते. म्हणजे जो 15-16 महिने तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री शिकता. इथे तुम्हाला 6 महिने पण नाही, एक सेमिस्टर म्हणजे 6 महिने नाहीये. तुमचं ऍडमिशन तुमचं सप्टेंबर-ऑगस्ट मध्ये झालं ना, आता एक्झाम आली, 3-3.5 महिन्यात तुम्हाला पूर्ण एवढं जाड पुस्तक कव्हर करायचंय. त्यामुळे हे इझी नाही म्हणता येणार, पण माइल्ड लेवलला आपण घेऊ शकतो कारण टाइम कमी आहे. पण यांच्यात स्कोरिंग जास्त नाही होत. जर तुम्ही 70चा पेपर लिहिला तर तुम्हाला 55 ते 60 मार्कांपर्यंत मार्क येऊ शकता. ओके, आणि याच्यात फेल्युअरचाही चान्स जास्त वाढतो. सो अशा प्रकारे हे मी सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. याच्यात काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला वाटलं आता हे मी माझ्या पद्धतीने दिलं आहे, हे नियर अबाउट, कारण कितीतरी विद्यार्थ्यांना मी इंजिनिअरिंग मध्ये शिकवतो, मी प्रोफेसर आहे, सो मला माहिती आहे, त्या अनुभवावरूनच मी सांगतो. आणि ऑब्विसली मी पण हे पेपर दिलेले आहे, त्या अनुभवावरच मी सांगतोय. पण तरी एखाद्या वेळी तुम्हाला वाटतंय तुम्ही यांच्यात जे मी स्कोरिंग दिले याला पण चेंज करू शकता तुमच्या अभ्यासाने, तुमच्या मेहनत
मेहनतीने स्वतःला पुश करा, स्वतःला अजून स्ट्रॉंग करा, कामाला लागा. मागच्या व्हिडिओमध्ये मी फर्स्ट इयरचा अभ्यास कसा करायचा, त्याच्यानंतर सेकंड व्हिडिओमध्ये फर्स्ट इयर सबमिशन आणि अभ्यास दोघांना टाइम कसं द्यायचा, आणि अजून एका व्हिडिओमध्ये फर्स्ट इयरचा अभ्यास करताना टाइम टेबल काय असायला हवं. या तिन्ही गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. ते व्हिडिओ बघा जेणेकरून तुमची फर्स्ट इयर अभ्यास करताना तुम्हाला टेन्शन फ्री होशाल आणि तुमची फर्स्ट इयरची एक्झाम गॅरंटी स्कोरिंग करशाल. मित्रांनो पुन्हा एकदा सांगेल, हे सगळे विषय आहे इथे मी मार्क लिहिले. एवढे मार्क जर घ्यायचे असेल आणि विषय अभ्यास करताना जर जात असेल किंवा तुम्हाला वाटतं यार 100% मला मार्क घ्यायचे, टॉपच करायचंय, तर नक्की तुम्ही पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. या ऍप्लिकेशन मध्ये या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर आपल्या भाषांमध्ये आहे, इंग्लिशमध्ये नाही हिंदीमध्ये आहेत. ओके, सो जेणेकरून हे विषय तुम्हाला कॉलेजमध्ये समजले जरी नसतील ना, इथे हिंदीमध्ये ते समजतील. फ्री लेक्चर आहे, डेमो लेक्चर आहे, ते बघा. तुम्हाला आवडले 2-2, 4-4 वेळा बघा. अफोर्डेबल कोर्सेस आहे, एकदम स्वस्तात आहे, ते सबस्क्राईब करा आणि राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही गॅरंटेड हे विषय स्कोर करू शकता. तुम्हाला वाटेल सर आता तर 1 महिना राहिला, काय हरकत नाही ना, तुम्हाला टॉप करायचंय, तर टॉप बनण्याची किंमत आणि त्या सबस्क्रिप्शनची किंमत मॅच होणार नाही, इतके स्वस्तात ते कोर्सेस आहे. सो ते कोर्सेस घेऊन टाका, त्याच्यावर नोट्स सुद्धा आहे, जेणेकरून तुम्हाला पुस्तक सुद्धा बघायची गरज नाही. पुस्तकाची लँग्वेज अवघड असते, याच्यावर दिलेल्या नोट्स एकदम सोप्या आहेत. व्हिडिओ लेक्चर एकदम सोप्या भाषेत आम्ही दिलेले आहेत, ते बघा आणि तुमचे हे विषय गॅरंटेड तुम्ही स्कोरिंग करा. काही डाऊट आला कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा आम्हाला कॉल करा. मित्रांनो फर्स्ट इयरला आपण नक्की कॉलेजमध्ये टॉप करू, यासाठी पर्पल हॅट नेहमी तुमच्या सोबत आहे. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मुलाबरोबर शेअर करा.